देव की जय। बुधा जिथे कीर्तनाची जागा आणि तिथे पांडुरंग उभा नाहीतर देव होती पाठी मोहरा आणि नसले विघ्न येती घरा। आधी जरी देवाला भजलं नाही पूजलं नाही तर कलेश उत्पन्न होतात विघ्न उत्पन्न होतात कोणतंही कार्य सिद्ध होत नाही। म्हणून त्यासाठी सगळ्यात आधी त्या भगवंताला आधी नमन परमात्माला आधी नमन परमेश्वराला आधी नमन। कारण त्या कीर्तनाच्या जागी देवाचं आवाहन करणे आवश्यक आहे आणि ज्या देवाचा आपण गुणगान करतो ज्या देवाचं आपण ध्यान करतो त्या देवाला जरी बोलवलं नाही तर आमचा तुमचा कार्य सफल होणार नाही। म्हणून या कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात आधी नमन करू त्या भगवंताला परमेश्वराला आणि त्याचा नंतर कार्यक्रमाला सुरुवात करू। धन्यवाद। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। भगवान की तर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण शंकाची त्यांच्या कृपादाने कथेला विस्तारू आणि बाबाजी सद्गुरु दास तुका। तर सर्वात आधी त्या भगवंताला आधी नमन पांडुरंगाला आधी नमन का म्हणून कारण हा एवढ्या मोठ्या संसाराची रचना ज्या परमपिता परमात्माने केली संतांचा प्रमाण आहे की आम्ही तुम्ही जीव जंतू या सृष्टीची रचना केली नाही त्या देवाने केलेली आहे परमात्माने केली आहे। आधी कुठेच नव्हते काही अवघे शून्य होते पायी अगं सूर्य चंद्र तारा नाही कानोबा तेरे तेरे त्या परमपिताने परमेश्वराने एवढा मोठा संसार निर्माण केला। या संसारामध्ये 84 लाख जीव येऊन्या या संसारामध्ये चरण्यासाठी बोलण्यासाठी तुम्हा आम्हाला झाड झडूला मिळाला माकडाला सगळ्याला जगण्याचा
ठिकाणी आलोय आणि त्याच्याच इच्छेने या ठिकाणी राहत आहोत, त्याच्याच इच्छेने खात आहोत, पित आहोत, चालत आहोत, गमन करत आहोत. मग जरी आपण या ठिकाणी जरी देवाला विसरून गेलं तर मग आमचे तुमचे कार्य सफल होतील का? होणार नाही. का म्हणून? कारण संत म्हणतात अगाय आहे तोच श्रोता वक्ता ज्ञानासी अंजने आणि सर्व होणे जाणे देवा तुझ्या. सगळं त्या भगवंताच्या हातात आहे. आमचा जन्म, आमचे मृत्यू, आमचं खाणं पिणं राहणं एवढंच नाही तर संसाराचे सगळं कार्य करणं त्या देवाच्या हातात. आमच्या जन्माचा सूत्रधार त्या देवाच्या हातामध्ये. जसा देव दोरी ओढतो तशासारखा आपण या संसारामध्ये कार्य करत आहोत. म्हणून संत म्हणतात की बाबा रे आधीन मग त्या देवाला, परमेश्वराला, पांडुरंगाला ज्याने एवढा मोठा संसाराची रचना केली, मला तुम्हाला प्रत्येकाला माता पिताच्या माध्यमातून या संसारात आणलं. अशा देवाला, अशा परमेश्वराला माझ्या शत नमन आणि दुसरे नमन संताला, समर्थाला, सद्गुरु माऊलीला. का म्हणून? कारण संत जरी जगाच्या पाठीवर नसते तर आम्हाला तुम्हाला देवाची ओळखी झाली नसते. देव आहे कसा, नाही कसा, दिसतो कसा, कुठं राहतो याची ओळख जरी आपल्याला झाली असती का? नाही. म्हणून तर संत कबीरदास महाराज आपल्या दोह्यात सांगतात गुरु गोविंद गो खरे का के लागू पाव और बलहारी गुरु आपने गोविंदियो बता. विना गुरुवानं देवाची ओळखी करता येत नाही. नाहीतर जगामध्ये देव लई आहे. संसारामध्ये देव 33 कोटी देवांगण आहे. पण त्या 33 कोटी देवांगण मध्ये एक दिवस देव आमच्या डोळ्याच्या समोर येते का, दिसते का? विचार करा. आम्ही मंदिरामध्ये दिवा अगरबत्ती थाली घेऊन जातो, काय दिसते? फक्त देवाची मूर्ती. आणि तेही कशाची? दगडाची राहते, हाय का नाही? गोट्याची. दगड म्हणजे गोटा, पाषाण. पण इकडे संत तुकाराम महाराज म्हणतात पाषाणाची मूर्ती हाले ना डोले. बोलते का? आता 9 दिवस, आता नवरात्र येणार आहे, गणपती येणार आहे. 9 दिवस तुम्ही त्या मूर्तीच्या समोर पूजा पाठ करा तर एकही दिवस तुम्हाला बोलता दिसणार नाही ना, हालता दिसणार नाही. का म्हणून? कारण तुकडोजी महाराज म्हणतात की बाबा रे भावतीचे देव संताची वाणी आणि आचारा वाचून पाहिलं का कोणी? देव काय बाजारचा भाजीपाला आहे? बाजारात मिळणारे वांगे, आलू, टमाटर, आलू, गोबी असं देव नाहीये. 2 रुपये दिला ना देवाने घेऊन आला घरामध्ये. कारण संत म्हणतो बाबा रे देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव अशांना भेटायचा नाही. मग देवाची ओळखी करायला काय करावं लागेल? देवाची ओळखी करावासाठी त्या संताला शरण जावं लागेल. कारण संत म्हणतात अगं देवयंतरी बाहेरी गा, देवयंतरी बाहेरी गा, भेटी नाही जन्मभरी, भेटी नाही जन्मभरी.